जय गुरुदेव. गुरुदेव. ध्यानमूलं गुरुर्मूर्ती, पूजामूलं गुरुर्पदं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुर्कृपा. या ज्ञान पहाटेमध्ये आपण सर्वजण उठलेले आहोत. शिवपाठाने वाणी पवित्र झालेली आहे. स्नान इष्टलिंग पूजेने देह पवित्र झालेला आहे आणि गुरुमंत्राच्या जपाने मन पवित्र झालेले आहे. अशी शुचिरभूत काया घेऊन आपण सद्गुरुनाथाचं दर्शन, पूजन आणि गुरुवाणीचं श्रवण करण्यासाठी मानस पूजन आरंभ करायचं आहे. सर्वांनी सुख आसनात बसायचं आहे. चिन्मुद्रा धारण करायची आहे. पाठीचा कणा ताठ ठेवून डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि मानस पूजेला प्रारंभ करायचा आहे. आपण सर्वजण सुचिरभूत होऊन वीर मठ राजूर येथे परमपूज्य अप्पांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. वीर मठ राजूर येथे प्रवेश करताच आपल्याला अगाध शांतीची, परम प्रसन्नतेची अनुभूती येत आहे. जी भूमी गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाजींच्या पदस्पर्शाने पुनीत झाली, राष्ट्रसंताच्या वास्तव्याने पावन झाली, ती भूमी आमच्या मनातील राग द्वेष दूर करून परम शांती प्रदान करत आहे. मठात आम्ही आलेलो आहोत. मठातील नळाची तुटी चालू करून स्वच्छ हात पाय तोंड धुतलेलं आहे आणि इथं विभूती ठेवलेली आहे. ती विभूती 3 बोटाला धारण करून इष्टलिंग अर्पित करून शिवाय नमः म्हणत कपाळावर धारण केलेली आहे. तिथं विशाल बेलाचं झाड आहे. त्या बिल्व वृक्षाचे आम्ही गुरुपूजनासाठी बिल्वदळ तोडत आहोत. बिल्वदळ तोडताना शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत बिल्वदळ तोडलेले आहेत. आणि आता आपण दुसऱ्या मजल्यावर जिथे अप्पा बसतात तिथे आलेलो आहोत. परमपूज्य अप्पा चोपाळ्यावर बसलेले आहेत. कपाळावर त्रिपुंड लावलेला आहे, कुंकुम लावलेला आहे. शुभ्र पांढरा शर्ट, पांढरी धोती परिधान केलेली आहे. माऊलीचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा शोभत आहेत. ती सुंदर रूप पाहून तुझ पाहता माऊली पाप ताप दैन्य गेले, ही अनुभूती आपल्याला येत आहे. अप्पांना पाहून आपल्याला आनंद झालेला आहे. परमपूज्य गुरु माऊलीलाही आपल्याला पाहून आनंद झालेला आहे. स्मित हास्य करत प्रसन्न वदनानं अप्पा आपलं स्वागत करत आहेत. आता आपण अप्पाच्या जवळ गेलेलो आहोत. अप्पासाठी सुगंधित फुलाच्या
बिल्वदळ ओवून आमच्या हातानं माळा तयार केलेल्या आहेत. प्रत्येक फूल ओवताना शिवाय नमः म्हणत ती माळ ओवलेली आहे. आम्ही अप्पाच्या दंडावर, मनगटावर त्या सुगंधित फुलाच्या माळा बांधत आहोत आणि पुष्पहार अप्पाच्या गळ्यामध्ये आम्ही घातलेला आहे आणि तोच हार आशीर्वाद रूपानं अप्पा परत आम्हाला घालत आहेत. आता आपण सर्वजण अप्पाच्या चरणाजवळ गुरुपूजनासाठी बसलेलो आहोत. आपला डावा तळहात अप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे. चरणाखाली अभिषेकाचं ताट आहे. उजव्या हाताला पवित्र जलानं भरलेला कुंभ आहे. त्याच्यावर हात ठेवून शिवाय नमा म्हणत अभिमंत्रित केलेला आहे पाणी आणि गुरुचरणाचा अभिषेक आम्ही करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. अभिषेक करून गुरुचरणीच तीर्थ आम्ही घेत आहोत. गुरुवे नमः, लिंगाय नमः, जंगमाय नमः, गुरुलिंग जंगम पादोदकाय नमः. सर्वमंगलमांगल्यं सर्वपावनं सर्वसिद्धिकरपुसा शंभो पादांबुधारणं. त्या गुरुचरणीच्या तीर्थानं आमच्या देहातील, शरीरातील सर्व रोग समूळ नष्ट झालेले आहेत. आमचा देह निरोगी वज्रकाया कंचनकाया झालेला आहे. मन शुद्ध झालेला आहे. बुद्धी निर्मळ झालेली आहे आणि अहंकार त्या ज्ञान तीर्थात डुबून गेलेला आहे. आम्ही परमपूज्य अप्पाचे चरण स्वच्छ धुतलेल्या पांढऱ्या उपरण्याने अलगद हळूवार पुसून घेत आहोत आणि दोन्ही चरणाला शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत विभूती लावलेली आहे. अंगुठ्याला हल्दी कुंकुम लावत आहोत आणि आपण तोडून आणलेले बिल्वदळ शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत बिल्वदळ अर्पण केलेले आहेत. माऊलीची आम्ही आरती केलेली आहे आणि आता साष्टांग दंडवत प्रणिपात केलेला आहे. आमचं सर्व अंग भूमीवर टेकलेलं आहे. मस्तक गुरु चरणावर आहे आणि गुरु चरणात गुरु माऊलीच्या अंगठ्यातून दिव्य ज्ञानधारा, दिव्य प्रकाशधारा आमच्या दोन्ही भुवयाच्या मध्ये असलेल्या अज्ञा चक्रात प्रवेश करत आहे. त्या दिव्य चरणातून शक्तिपात होत आहे. जसं सूर्य निघाल्यावर विश्वातील काना कोपऱ्यातला अंधकार दूर होऊन विश्व प्रकाशमय होत, तसं त्या गुरु माऊलीच्या अंगुष्टातून आमच्या अज्ञाचक्रामध्ये ती प्रकाशधारा, ती ज्ञानधारा प्रवाहित होत आहे आणि आमचा देह प्रकाशमय होत आहे. तेथे कोटी सूर्याची प्रभा, परमहंस शिव उभा, स्वानंदाचा गाभा तमतमीत असे. मन्मथ माऊली त्या स्थितीचं वर्णन करतात. त्याप्रमाणे आपल्याला अनुभूती येत आहे की आमचा शरीर प्रकाशमय झालेला आहे. कोटी सूर्याची प्रभा आमच्या देहात पसरलेली आहे गुरुकृपेने. आता आपण गुरु माऊलीच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. दोन्ही हात जोडलेले आहेत आणि अप्पाला विनंती करत आहोत. अप्पा, आम्ही तुमच्या चरणी शरण आलेलो आहोत.
तुम्ही मानवाचा महादेव करण्यासाठी, जीवाचा शिव करण्यासाठी शिवयोग शास्त्र नावाचा पावन ग्रंथ आपल्या अनुभवातून प्रकट केला. तो ग्रंथ आपल्या मुखातून श्रवण करण्याची इच्छा आहे अप्पा. आम्हा लेकरावर कृपा करा आणि तो पावन ग्रंथ आम्हाला सांगून अनुग्रहित करावे. त्यावेळेस परम दयाळू गुरु माऊलींनी स्मित हास्य करत आपली विनंती स्वीकारली आहे आणि ते शिवयोग शास्त्र सांगत आहेत. आपण सर्वजण मनाचे कान करून या पावन ग्रंथाचं श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. आपण सर्व शिवयोग शास्त्र या पावन ग्रंथाचं श्रवण करत आहात. या शिवयोग शास्त्र ग्रंथातील आपण प्रस्तावना पाहत आहोत. प्रस्तावनेतील परशिव परब्रह्म आणि शिव तत्व या प्रकरणाचा आपण विचार करत आहोत. हा विचार करताना वेदात, श्रुती ग्रंथात, स्मृती ग्रंथात, उपनिषदात 6 शास्त्रामध्ये जेथे जेथे शिव तत्व प्रतिपादन केलेला आहे तो भाग आम्हाला मान्य आहे. त्या भागाचं आम्ही चिंतन करत आहोत. श्वेताश्वेतर उपनिषदाच्या अध्याय 4 मधील 18व्या श्लोकाचा आपण विचार करत आहोत. यदा तमसन्न दिवान रात्रीन सन्न चासत शिव एव केवलम तदक्षरम तस्य वितुर्वरण्य प्रज्ञाच तस्मात् प्रसरता पुरा. या श्लोकाचं आपण चिंतन करत आहोत. यदा जेव्हा साधक सद्गुरुनाथाकडून इष्टलिंग दीक्षा घेतो, सदाचारानं शिवभक्ती करतो, गुरु मंत्राचा जप करतो, ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राच्या प्रत्येक अक्षराचा भाव समजून घेऊन जप करतो. या मानवी देहातील 6 ऊर्जा केंद्र आहेत, ज्याला अध्यात्मात 6 चक्र म्हणतात. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र आणि आज्ञा चक्र. प्रत्येक चक्रावर, प्रत्येक ऊर्जा केंद्रावर एक एक अक्षर. न मूलाधार चक्रावर, म स्वाधिष्ठान चक्रावर, शी मणिपूर चक्रावर, वा अनाहत चक्रावर, ये विशुद्धी चक्रावर आणि ओमकार आज्ञा चक्रावर असं 6 ऊर्जा केंद्रावर भाव ठेवून आम्ही जप करतो. तेव्हा आम्ही खालून वर येतो, संसाराकडून अध्यात्माकडे वळतो. आमच्या विचाराची शुद्धी होते, आमच्या आचाराची शुद्धी होते.
आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर गुरु मंत्र फलद्रूप होतो. गुरुचा बोध आमच्या अंतःकरणात ठसतो. चरणावर श्रद्धा आणि गुरुवाक्यावर विश्वास बसतो आणि शुद्ध अंतःकरणाच्या शिष्याला सद्गुरुनाथ वेदा दीक्षा देतात. तत्वमशी महावाक्याचा उपदेश करतात. ज्या देवाची तू पूजा करत आहेस, ज्या देवाची तू भक्ती करत आहेस, तो देव तूच आहेस. तो तूच आहेस. तत्त्वम असी. तू शिवस्वरूप आहेस आणि विश्वही शिवस्वरूप आहे. तुझ्या आत्मशक्तीच्या विकासानं हे विश्व विकसित झालेलं आहे. तू चैतन्य स्वरूप आहेस. 35 तत्वाच्या माध्यमातून तू विश्वरूप झालास. नाना वर्ण, नाना व्यक्ती, सर्व प्राणी मात्राच्या रूपानं नटलेलं परब्रह्म तूच आहेस. हा बोध सद्गुरुनाथ देतात आणि सद्गुरुनाथानं सांगितल्याबरोबर शिष्य तो ग्रहण करतो. चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. मी शिव आहे आणि हे विश्व माझं विकसित रूप आहे. या भावात तो दृढ होतो. या भावाला सूचित करणारं पद कोणचं आहे या श्लोकातलं सांगता येईल आपल्याला? कोणतं पद सूचित करतं की क्रांती ज्यावेळेस नाही, यदा ही क्रांती ज्यावेळेस घडते, शुद्ध अंतःकरणाच्या शिष्याला सद् अंतःकरणाच्या शिष्याला सद्गुरुनाथ उपदेश करतात आणि तो शिष्य तो उपदेश ग्रहण करतो. ती अवस्था उपदेश ग्रहण केल्याबरोबर त्याचा अज्ञानाचा पडदा दूर होतो. त्याचा देहभाव दूर होतो. सूर्य निघाल्याबरोबर जसा तात्काळ अंधार दूर होतो, तसं गुरुच्या बोधानं शिष्याचा अज्ञान अंधकार दूर होऊन तो प्रकाशमय होतो. या क्षणाला यदा म्हटले आहे. पुढचं पद आहे अतम. अतम म्हणजे जिथं माया, जिथं स्वार्थ, जिथं अहंकार गुरुच्या उपदेशानं संपून जातो आणि जिथं केवळ उरते शुद्ध विद्या. जिथं गुरुचा उपदेश झाल्याबरोबर 31 तत्वाचा निराश होतो. 5 महाभूत चा देह धारण करून मी देह आहे म्हणतो. पंच तन्मात्रा शब्द स्पर्श रूप रस गंध याच्या माध्यमातून सुख शोधत आयुष्यभर वन वन फिरतो, पण सुख सापडत नाही. पंच कर्म इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून भोग भोगण्यासाठी तळमळतो आणि मन, बुद्धी,
चंचल मन, इथं सुख मिळेल का तिथं सुख मिळेल, इथं गेलं तर ज्ञान मिळेल का तिथं गेलं तर ज्ञान मिळेल, महादेवाची भक्ती केली तर शांती मिळेल का विष्णूची भक्ती केलं तर शांती मिळेल, कोणत्या धर्माचं अध्ययन केलं तर मला ज्ञान होईल, असं जे चंचल मन आहे, त्या चंचल मनाला गर फिरवणारी बुद्धी आहे, कधी इकडं घेऊन जाते, कधी तिकडं घेऊन जाते, आणि मी करणारा अहंकार कधी सत्वगुणात प्रकृती घेऊन जाते, कधी रजोगुणात घेऊन जाते, कधी तमोगुणात घेऊन जाते. हे 24 तत्व आणि पुरुष आणि माया या दोघांचे 5 लेकर कोणतेत? माया आणि पुरुष यांचे 5 लेकर कोणतेत? सांग. अं? कोणकोणते आहेत कंचुक ते? कला, राग, विद्या, काल आणि नियती हे 5 कंचुक. नियती कंचुक आम्हाला म्हणते, तू सर्व व्यापक नाहीस. तू या देहापुरता मर्यादित आहेस. काल कंचुक आम्हाला म्हणते, तू जन्मणारा मरणारा आहेस, मर्यादित करते. राग कंचुक म्हणते, तू अपूर्ण आहेस. तुला गाडी घेतलं तर सुख मिळेल, बंगला बांधलं तर सुख मिळेल, मुलाचा नंबर लागला तर सुख मिळेल, मुलीचा नंबर लागला तर सुख मिळेल, पण ही सर्व सुखे क्षणिक असतात. सुख आल्यासारखं वाटतं आणि ते सुख चिरकाल टिकणार नसतं, कारण हे विश्व परिवर्तनशील आहे. हे शाश्वत सुख नाही, सुखाचा केवळ आभास आहे. कारण चित्र विचित्र रूपानं हे विश्व नटलेलं आहे. याच्यात पूर्ण तृप्ती, आपण पूर्ण तृप्त असूनही सुख बाहेर शोधत आहोत, आणखी पाहिजे आणखी पाहिजे म्हणत आहोत. म्हणून हे राग कंचुक आपल्याला मर्यादित करत. त्याच्यानंतर विद्या, ही कंचुक आम्हाला, आम्ही ज्ञान स्वरूप असून, सर्व शास्त्राचे उगमस्थान असून आम्हाला अनेक ग्रंथात पळवत. अध्यात्माचे ग्रंथ वाचून शिनलो, प्रेमा अंतरलो देवा तुझ्या अशा अवस्थेला नेत. आणि कला कंचुक आम्हाला अल्प करता करत. पण ज्यावेळी शुद्ध अंतःकरणाच्या शिष्याचा सद्गुरुनाथाचा बोध होतो, त्यावेळेस तू शिव आहेस आणि विश्वही शिवरूप आहे, हे गुरु वाक्य कानी पडतास हे 31 तत्व क्षणामध्ये शिवमय होतात आणि साधक थेट शुद्ध विद्येमध्ये येतो. 5व्या आध्यात्मिक तत्वात 31 तत्व कोणकोणते आले का लक्षात आपल्या? 31 तत्व कोणते? जय गुरुदेव. 31 तत्व कोणते? आवाज येतोय?
हा. हम्म. हम्म. हा. आधी भौतिक 24, आधी भौतिक 24, पाच पाच महाभूताचा देह, पाच तन्मात्रा, पाच कर्म इंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय 20, मन बुद्धी अहंकार 23, 3 आणि प्रकृती 24, हे झाले आधी भौतिक. गुरुचा बोध झाल्याबरोबर आधी भौतिक सृष्टीचा विलय होतो, ती शिवरूप होते. आणि आदिदैविक सृष्टी, आदिदैविक सृष्टी, आदिदैविक सृष्टीमध्ये कोण? माया, पुरुष आणि पाच कंचुक, हे 7 तत्व. या आदिदैविक सृष्टीचाही गुरुचा बोध झाल्याबरोबर साधक आधी भौतिक आणि आदिदैविक सृष्टी त्याच्यासाठी शिवमय होते, एका क्षणात होते. आणि तो कुठं येतो? शुद्ध विद्येमध्ये येतो, आध्यात्मिक सृष्टीमध्ये येतो. ही तात्काळ प्रक्रिया. मुंबईला जायचं आहे, विमानाचाही प्रवास आहे, रेल्वेचाही प्रवास आहे आणि बसचाही प्रवास आहे. एखादा कार्यक्रम पाहायला आपल्याला मुंबईला जायचं आहे. समजा तिथं एखादा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम आपल्याला पाहायचा आहे. कार्यक्रम पाहायला जाण्यासाठी मुंबईला जायला लातूरहून 2 तास लागतील विमानानं. आणि तिथून विमानतळावरून टॅक्सीनं कार्यक्रमाच्या स्थळाला जाण्यासाठी 1-1.5 तास, 2 तास ट्रॅफिक प्रमाणे 4 तासात तुम्ही पोहोचू शकाल. त्यानंतर रेल्वेनं जायचं असेल तर 8-10 तास लागतील. पहिल्या दिवशी निघावं लागेल. आणि ह्याच्याही पुढे तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये एका क्षणामध्ये तो कार्यक्रम लाईव्ह पाहू शकता. किंवा तुमच्या टीव्हीवर तुम्ही रिमोटचं बटन दाबल्या दाबल्या तो कार्यक्रम तुमच्या घरी बसून तुम्ही पाहू शकता. तसं आमचं आम्ही साधना ज्यावेळेस गुरुकृपा होते, गुरुकृपा कोणावर होते? शुद्ध अंतकरणाच्या शिष्यावर होते. आणि त्या शुद्ध अंतकरणाच्या शिष्याला गुरु सांगतात, तू शिव स्वरूप आहेस आणि विश्व ही शिवमय आहे. ही प्रक्रिया तात्काळ होते. जसं टीव्हीचं रिमोट दाबल्याबरोबर किंवा मोबाईलच्या लिंकवर क्लिक केल्याबरोबर आपण लाईव्ह कार्यक्रमात अटेंड होतो, तसं तात्काळ गुरु कृपेनं आमच्या आधी भौतिक आणि आधी दैविक सृष्टीचा विलय शिव स्वरूपात होतो आणि आम्ही प्रकाशमय होतो, शुद्ध विद्येमध्ये येतो. याला म्हणायचं आत्म अंधकार नसलेली अवस्था. आमचं इथं द्वैत निघून गेलं. मी शिव आहे आणि विश्व ही शिव आहे,
ही अवस्था म्हणजे आत्म. तात्काळ शिव स्वरूप करण्याची किमया कोण करू शकतं? कोण करू शकतं? सद्गुरुनाथ करू शकतात. आणि कुणाला करू शकतात? शुद्ध अंतःकरण असलेल्या शिष्याला. शुद्ध अंतःकरण असलेल्या शिष्याला. आणि ही किमया करण्याची कोणत्या सद्गुरूमध्ये क्षमता असते? प्रिय ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय दयाळू श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि निस्वार्थ गुरुमूर्ती, ज्यांना जगाकडून काहीच अपेक्षा नाही. कबीरा जोगी जगत गुरु तजे जगत की आस. जगत की आस करे जग गुरु वह दास. संत कबीरदास म्हणतात, जन जगाची आशा सोडलेली आहे आणि जो जगाला देण्यासाठी आलेला आहे तोच गुरु होऊ शकतो. आणि जन जगाकडून मला मान मिळावा, मला धन मिळावं, मला पद मिळावं, मला पैसा मिळावा, मला प्रतिष्ठा मिळावी अशी जो अपेक्षा करतो त्याचा जग गुरु होत आणि तो जगाचा दास होतो म्हणतात. निस्वार्थ श्रोत्रिय म्हणजे सर्व शास्त्राचं ज्ञान असणारा, शिष्याचे सर्व संशय दूर करण्याची क्षमता असणारा आणि ज्यात जसं ज्ञान आहे त्याप्रमाणे आचरण असणारा, ती अनुभूती असणारा, याला म्हणायचं ब्रह्मनिष्ठ. साखर गोड आहे म्हणून सांगणारा ज्ञानी. पण ज्याने साखरेचा अनुभव घेतला आहे, साखर खाल्लेली आहे, मी शिवस्वरूप आहे आणि विश्वही शिवस्वरूप आहे, या भावामध्ये जो अखंड राहतो तो ब्रह्मनिष्ठ. अशा सद्गुरूला ज्यावेळेस शुद्ध अंतकरणाचा शिष्य शरण जातो त्यावेळेस सद्गुरुनाथ त्याला बोध करतात. त्याची शिष्याची चरणावरील श्रद्धा आणि गुरुवचनावरला विश्वास यामुळे त्याची आधिभौतिक सृष्टी आणि आधिदैविक सृष्टी तात्काळ शिव स्वरूप होते आणि तो थेट लाहीव कुठं पोहोचतो? कुठं पोहोचतो? शुद्ध स्वरूप मी स्वतः शिव आहे. हे आध्यात्मिक सृष्टीतलं 5वं तत्व आहे. पहिलं शिव तत्व, दुसरं शक्ती तत्व, तिसरं सदाशिव तत्व, चौथं ईश्वर तत्व आणि 5वं शुद्ध विद्या. या शुद्ध विद्येमध्ये सद्गुरुनाथ थेट आणतात त्याला. मग तुम्हाला विमानानं प्रवास करायचा आहे का रेल्वेनं प्रवास करायचा आहे का गुरुच्या चरणावर श्रद्धा ठेवून, वचनावर विश्वास ठेवून लाहीव शुद्ध विद्येमध्ये जायचं आहे? काय करायचं आहे तुम्हाला? आमच्या प्रयत्नानं आम्ही जाऊ शक्य नाही, कारण अहंकार आम्हाला जाऊ देत नाही. थोडं बोलायला आलं तर आम्ही म्हणतो मी मोठा कीर्तनकार, मी मोठा प्रवचनकार, मी मोठा कथाकार. हा अहंकार तुम्हाला तिथवर जाऊ देत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही आम्ही सद्गुरुनाथाला शरण जाऊ त्यावेळेस करते करविते कोण असतात? सद्गुरुनाथ असतात. त्यामुळे जगामध्ये ईश्वरा जीवाला शिव करणारे केवळ सद्गुरुनाथ आहेत. त्यांना शरण गेल्याशिवाय कोटी प्रयत्न केले तरीही आम्हाला त्या सत्याची प्राप्ती होत नाही. मग ती सत्याची प्राप्ती झाल्यानंतर श्लोक पुढे सांगतो, न दिवा. दिवा कशासाठी लागतो? दिवा कशासाठी लागतो सांगता येईल आपल्याला? प्रकाश देण्यासाठी. प्रकाशाची गरज कुणाला असते?
कुठं असते प्रकाशाची गरज? अंधकारात. जिथं अंधार आहे तिथं प्रकाशाची गरज आहे. सुखाची गरज कुणाला असते हो? दुःखी माणसाला. मानाची गरज कुणाला असते हो? कुणाच्या सापेक्ष मान आहे? अपमान. अपमान आहे म्हणून मानाची किंमत आहे. दुःख आहे म्हणून सुखाची किंमत आहे. अंधार आहे म्हणून प्रकाशाची किंमत आहे. पण जिथं साधक द्वंद्वातीतम होतो, जो झोपेतही असतो, जो जागेपणीही असतो, जो स्वप्नातही असतो, झोप, जागृती आणि स्वप्न हे शरीरासाठी का आत्म्यासाठी? कुणासाठी? शरीरासाठी. शरीरासाठी. आत्म्याला झोपही नाही, जागृतीही नाही आणि स्वप्नही नाही. तो तिन्ही अवस्थेच्या पलीकड असतो. त्याला दिवसही नाही, त्याला रात्रही नाही. न दिवा, दिवस हा सूर्याच्या प्रकाशावर अवलंबून असतो. तो कर्माचा, बाह्य व्यवहाराचा काळ आहे. जिथं मी आणि जगत वेगळं असं द्वैत आहे, तिथं दिवस आणि रात्र आहे. तिथं सुख आणि दुःख आहे. तिथं मान आणि अपमान आहे. हा साधक गुरु कृपेने शुद्ध विद्येमध्ये पोहोचला. त्याच्यासाठी दिवस रात्र, सुख दुःख, मान अपमान या सर्वांच्या तो पलीकडे गेला आणि त्याच्यासाठी दिवसही नाही, रात्रही नाही. कोण झोपतं आणि कोण उठतं असा त्याचा भाव आहे. शरीर झोपतं आणि उठतं असा हा भाव आहे. शरीर आपलं शरीर. झोपतं आणि शरीर उठतं, त्याचा मी केवळ साक्षी चिदानंद घन आहे. स्वप्न कोण पाहतं? स्वप्नाला पाहणारे तुम्ही आहात का स्वप्न तुम्ही आहात? स्वप्नाला पाहणारे आम्ही. स्वप्नाला पाहणारे तुम्ही, जागृतीला पाहणारे, स्वप्नाला पाहणारे आणि सुषुप्तीलाही जाणणारे तुम्ही आहात. या यदा आत्म अवस्थेला पोहोचलेल्या प्रकाश स्वरूप झालेल्या साधकाला दिवस रात्रीचं, सुख दुःखाचं, मान अपमानाचं काही प्रयोजन नाही. कारण तो देहभावाच्या पलीकडे गेलेला आहे. या श्लोकात म्हणतात यदा तम तद न दिवा न रात्री. विश्रांती कुणाला आहे पाहिजे हो? विश्रांती कुणाला पाहिजे? शरीराला. जो थकला त्याला विश्रांती पाहिजे. तुम्ही थकता का शरीर थकतं? कोण थकतं? शरीर थकतं. शरीर थकलेलं कुणाला कळतं? शरीर थकलेलं कुणाला कळतं? चैतन्य असल्यामुळं. हे शरीर थकलं आहे, अंग दुखत आहे, जाणीव कुणाला होते? मन आणि बुद्धीला. मन आणि बुद्धीला जाणीव झाली ही कुणाला कळतं? चैतन्य. चैतन्याला. तुम्ही ज्ञान स्वरूप आहात. शरीर थकलेलं आहे ही जाणीव म्हणजे तुम्ही आहात. मन सुखी झालं, दुःखी झालं ही अनुभूती कुणाला येते? ते तुम्ही आहात. माझी बुद्धीच चालली नाही, काय करावे हो, माझी बुद्धीच चालली नाही.
500ची नोट दिलो आणि चिल्लर घ्यायचं विसरलो कंडक्टरला, माझी बुद्धीच चालली नाही. असं म्हणता त्यावेळेस तुम्ही बुद्धी असता का बुद्धीला जाणणारे असता? बुद्धीला जाणणारे. बुद्धीला जाणणारे असता. रात्र ही विश्रांतीची आणि अंधाराची स्थिती आहे. जे थकतं त्याला विश्रांतीची गरज आहे. शरीर कष्ट काम करून करून थकतं, त्याला विश्रांतीची गरज आहे. मन विचार करून करून थकतं, त्या मनाला विश्रांतीची गरज आहे. मनाला जर विश्रांती नाही मिळाली तर काय होतं? मनाला जर विश्रांती नाही मिळाली तर काय होतं? अस्थिर राहत नाही. मनाला विश्रांती नाही मिळाली तर वैद्यकीय भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? मेंटल. अ मेंटल. मनो मनोविकार मनोविकार जडतो. मनोविकार जडतो. शरीराला जर विश्रांती नाही मिळाली तर शरीर आजारी पडतं. मनाच्या विश्रांतीसाठी झोप खूप आवश्यक आहे. शरीराचा थकवा निघून जाण्यासाठी झोप खूप आवश्यक आहे. मनोरुग्णाला कशाच्या गोळ्या देतात हो? झोपीच्या. झोपेच्या गोळ्या देतात. कारण मनाला कशाची गरज आहे? विश्रांतीची गरज आहे. नाहीतर ते 24 तास विचार करून पागल होऊन जाईल. आणि बुद्धी जास्त तर्क वितर्क करू लागली तर बुद्धी काय होते? माणूस काहीतरी त्याला आठवण नसली, आठवण सारखं विसरत असला तर त्याची बुद्धी काय झाली म्हणता तुम्ही? भ्रष्ट झाली म्हणतो. भ्रमिष्ट बुद्धी झाली. बुद्धी भ्रष्ट झाली. बुद्धी भ्रष्ट होते. मन विश्रांती नाही मिळाली, बुद्धीला जर विश्रांती नाही मिळाली तर बुद्धी भ्रष्ट होते. मनाला जर विश्रांती नाही मिळाली तर मन काय होते? पागल होते. आणि शरीराला जर विश्रांती नाही मिळाली तर शरीर आजारी पडते, रोग त्याच्यामध्ये येतात. मग ह्या विश्रांतीसाठी रात्र कुणासाठी आवश्यक आहे? रात्र कुणासाठी आवश्यक आहे? शरीरासाठी. फक्त शरीरासाठीच पाहिजे का? मन बुद्धी स्थिर राहते ना. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मनासाठी आणि शरीरासाठी, मनाच्या शरीराच्या विश्रांतीसाठी रात्र आवश्यक आहे. जय गुरुदेव. मनाच्या शरीराच्या आणि बुद्धीच्या विश्रांतीसाठी रात्र आवश्यक आहे. पण या तिन्हीलाही जाणणारा, या तिन्ही अवस्थेला जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती झोप या तिन्हीलाही तुम्ही जाणणारे आहात. तुम्ही झोपतही नाही, उठतही नाही, तुम्ही विचारही करत नाही, तुम्ही निर्णयही करत नाही. या मन, बुद्धी आणि शरीराला तुम्ही जाणणारे आहात. जे जे माझं म्हणतात त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळे आहात. शर्ट माझा म्हणता, तुम्ही शर्ट आहात का? तुम्ही नाही. शर्ट आहात का? साडी माझी म्हणता, तुम्ही साडी आहात का? नाही. माझं अंग दुखत आहे म्हणता, त्यावेळेस अंग म्हणजे तुम्ही आहात का? माझं अंग, माझं शरीर तुम्ही आहात का? शरीर म्हणजे तुम्ही आहात का? पुरे हा संसार मन कंटाळले फार. मन कंटाळले म्हणताना, माझे मन कंटाळले म्हणताना तुम्ही मन आहात का? माझे मन कंटाळले म्हणताना तुम्ही मन आहात का?
त्यावेळेस तुम्ही नाही. मन नाही. माझी बुद्धी भ्रष्ट माझं झाली नाही. म्हणताना बुद्धी तुम्ही नाही. मग हे तुम्ही मनाला जाणणारे, बुद्धीला जाणणारे, शरीराला जाणणारे नव्हे, या विश्वालाही जाणणारे. जाणणे म्हणजे प्रकाशित करणे. यद भासा भासते विश्वम यत सुखम नानुमोदते. नमः तस्मै गुणातीत विभवाय परमात्मने नमः. तुम्ही ते चैतन्य आहात, ज्याच्या प्रकाशानं हा देह प्रकाशित होतो, ज्याच्या प्रकाशानं मन प्रकाशित होतं, ज्याच्या प्रकाशानं बुद्धी प्रकाशित होते, ज्याच्या प्रकाशानं विश्व प्रकाशित होतं, ते चैतन्य तुम्ही आहात. चैतन्य कधी झोपतही नाही आणि जागीही राहत नाही. ते सदैव साक्षी भावात राहतं, ते काहीच करत नाही. ते तत्व तुम्ही आहात. ते तत्व विश्वात व्यापलेलं आहे, एका देहापुरतं मर्यादित नाही. ज्याच्या सत्तेनं हे विश्व चालतं, ज्याच्या सत्तेनं हा देह चालतो, ते चैतन्य तुम्ही आहात. म्हणून या यदा आतम या प्रकाशमय अवस्थेत पोहोचलेल्या साधकासाठी न दिवा न रात्री, त्याला रात्रीही नाही आणि त्याला दिवसही नाही. लक्षात आलं? लक्षात येतंय का? समजतंय का? या स्थितीत पोहोचलेल्या साधकासाठी दिवस रात्रीचं त्याला प्रयोजन नाही. तो आत्मानंदात मस्त असतो. संत कबीर रस्त्यानं जात होते. काशीच्या रस्त्यानं ते चादरी विणायचे आणि विकायला खांद्यावर घेऊन रस्त्यानं जात होते आणि एक कुत्रा त्यांच्या पायाला चावत होता. त्यावेळेस कुत्रा चावत होता. शांतपणे संत कबीर पुढे जात होते. काशी मधले विद्यार्थी म्हणू लागले, महात्मा जी, आपको कुत्ता काटते जा रहा है और आप आगे चलते रहते हैं. त्यावेळेस कबीर म्हणतात, कुत्ता जाने चमडी जाने हमें क्या करना. हे देहभावाच्या पलीकडे गेलेले महात्मे, ते आपल्या आत्मानंदात मस्त असतात. त्या कातड्याला आणि त्या कुत्र्याला मला माहिती नाही, मी माझ्या आनंद स्वरूपात मस्त आहे. अशा महात्म्यासाठी दिवस रात्र, सुख दुःख, मान अपमान या द्वंद्वाच्या पलीकडे असतात. द्वंद्वातीतम गगन सदृश्यम म्हणतो की नाही आपण गुरुस्तवन करताना, म्हणतो की नाही? हो हो म्हणतो. ही अवस्था, या द्वंद्वाच्या पलीकडे आज आम्ही आहोत का? आहोत का आज आम्ही? नाही. 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 कारण आम्हाला दुःख येऊ नये वाटतं, सुख यावं वाटतं. नावडते माणसं भेटले की आमच्या कपाळावर आट्या पडतात. आवडते माणसं भेटले की चेहऱ्यावर प्रसन्नता येते. आवडत्या पदार्थाचं ताट आलं की अर्धी रोटी जास्त जाते. नावडती भाजी झाली की अर्धी रोटी कमी जाते. अजून आम्ही कुठं आहोत? कुठं आहोत आम्ही? द्वंद्वात. द्वंद्वात आहोत. लोकांनी मान द्यावा वाटतो की नाही? लोकांनी आम्हाला मान द्यावा असं वाटतं की नाही? वाटतो. वाटतं. रोज आवडत्या पदार्थाचं ताट यावं असं वाटतं का नाही जेवायला?
वाटते. वाटत. सारखं सुखच राहावं असं वाटतं का नाही? सारखं सुख सुखच राहावं आवडते. आणि काय कधीच येऊ नये वाटतंय. दुःख कधीच येऊ नये. दुःख आणखीन कधीच येऊ एक नये. आणखीन एक गोष्ट आहे, ती कधीच येऊ नये वाटते माणसाला. ती कोणची आहे? मृत्यू. मरण अप्पाजी, मरण. मृत्यू कधीच येऊ नये. हे का वाटतं आपल्याला? कारण आपण स्वतःला शरीर समजतो, म्हणून शरीराचा मृत्यू हा माझाच मृत्यू म्हणतो. स्वतःला मन समजतो, म्हणून सुख झालं तर मला झालं म्हणतो, दुःख झालं तर मला दुःख झालं म्हणतो. सुख दुःख हे मनाचे धर्म आहेत आणि जन्म मरण हे शरीराचे धर्म आहेत. तहान भूक हे प्राणाचे धर्म आहेत. तहान भूक आपला धर्म का प्राणाचा धर्म? कोण तळमळत? प्राणाचा. प्राण तर मध्ये. तहान लागली की प्राण तळमळतो. जीव कासावीस झाला म्हणतो. खूप तहान लागली, जीव कासावीस झाला. त्यावेळेस आपण स्वतःला प्राण समजतो. आणि ही अवस्था प्राप्त होण्यासाठी आपल्याला सगळ्या द्वंद्वाच्या पलीकडे जावं लागल. सगळ्या द्वंद्वाच्या पलीकड जायचं म्हणजे या पाठामध्ये 1 तास मी शिव आहे, मी शिव आहे असं म्हणून आणि विश्वही शिव आहे असं 1 तास म्हणून बाकीचे 23 तास जर आपण त्याच व्यवहाराच्या भावनेनं राहिलो तर द्वंद्वातीतम गगन सदृश्यम आम्ही होऊ का? नाही. यासाठी आम्हाला काय करावं लागेल? 24 तास आत्मानंदातच राहावं लागेल. अभ्यास करावा लागेल. अरे वा आत्मा द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासतव्य. गुरुमुखानं श्रवण करावं लागल. तू शिव आहेस आणि विश्वही शिव रूप आहे. आणि हे श्रवण केलेल्याचं मनन करावं लागल दिवसभर. मी शिव आहे. मला भेटायला आलेला माणूस शिव आहे. शरीराला काही झालं तर शरीर हे प्रकृतीचं आहे आणि मी प्रकृतीचा काय आहे? स्वामी आहे. प्रकृतीचा निर्माता आहे. प्रकृती माझ्यातून प्रकट झालेली आहे. मन हे प्रकृतीचं आहे. सुख दुःख मनाला झालेलं आहे. सुख दुःखाचा मी काय आहे? स्वामी आहे. या भावनेनं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी माऊली सोपं सांगतात. अखंड शिवाय नमा हे नामस्मरण करा. शिवाय नमा म्हणताना तुम्ही काय करचाल? वर्तमान काळात राहचाल. शिवाय नमः शिवाय नमः म्हणत आम्ही घास घेत शिवाय नमः म्हणू. त्यावेळेस आमचं लक्ष कुठं असेल? त्या 5 अक्षरामध्ये असेल. शिवाय नमः. नाहीतर आम्ही जेवत जेवत शेतातलं काम कसं झालं की बनमीवरलं चवाळ उडालं का? दुकानामध्ये मुनिमानं काय केलं की जेवत जेवत आम्ही स्नान करताना जेवण्याचा विचार करतो, जेवताना आणखीन कुठला तरी विचार करतो. हे करण्यासाठी आम्हाला द्वंद्वातीतम गगन सदृश्यम व्हायचं असेल तर आम्हाला वर्तमान काळात राहावं लागल. आणि वर्तमान काळात राहायचं म्हणजे आम्हाला अखंड नामस्मरण करावं लागल. ब्रश करताना इष्टलिंगाला अर्पण करून शिवाय नमः शिवाय नमः म्हणत जर आम्ही ब्रश केलं, दात घासले तर आमचे दात घासण्यामध्ये पूर्ण लक्ष राहील. त्यावेळेस आमचं मन भूतकाळात किंवा भविष्य काळात जाणार नाही. स्नान करताना प्रत्येक तांब्या डोक्यावर होताना शिवाय नमः शिवाय नमः किंवा
शावरचं तुमच्या डोक्यावर पाणी पडत असताना, प्रत्येक थेंब डोक्यावर पडत असताना शिवाय नमाचा ध्वनी त्याच्यातून कानाला ऐकू येत आहे अशी भावना केली पाहिजे. वर्तमान काळात राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. पूजा करताना, भस्म लावताना शिवाय नमा म्हणून डोक्यावर भस्म लावताना शिवाय नमा म्हणत कपाळावर भस्म लावताना हे म्हणण्याचं कारण काय? आम्ही वर्तमान काळात राहिलं पाहिजे. प्रसाद घेताना प्रत्येक घासाला शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः म्हणत आम्ही प्रसाद घेतला पाहिजे. रस्त्यानं चालताना प्रत्येक पाऊल टाकताना मनातल्या मनात शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः असं म्हणत म्हणत शिवदास म्हणे भृंगी कीट न्यायी काय होईल? काय होईल? शिवदास म्हणे शिवरूप कसं कसं होईल म्हणतात माऊली. शिवदास म्हणे भृंगी कीट न्यायी. पुढचं चरण सांगता येईल तुम्हाला? शिवरूप हो निश्चयशी. निश्चयशी निश्चयशी म्हणजे 100% गॅरंटी देतात माऊली, कारण त्यांनी अनुभूती घेतलेली आहे. साखर गोड आहे असं कोण ठामपणे सांगू शकतं? ज्याला ज्याला जन्मताच मधुमेह झालेला आहे, जन्मताच शुगर झालेली आहे आणि तो साखरेवर एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि जो माणूस शाळेतच गेलेला नाही पण रोज साखर खातो, या दोघांपैकी कोण गॅरंटीनं सांगू शकतो साखर गोड आहे म्हणून? जो रोज खातो तो. पुस्तक लिहिणारा सांगू शकतो का शाळेत न गेलेला सांगू शकतो? शाळेत न गेलेला सांगू शकतो. का सांगू शकतो? यानं तर पुस्तक लिहिलंय की. त्यानं खाऊन का पाहिली. सांगू? अनुभव आहे त्याला. अनुभव. तस शिवदास म्हणे भृंगी कीट न्यायी शिवरूप होय निश्चयशी हे कोण सांगू शकत? शिवदास माऊली सांगू शकतात, कारण त्यांनी शिवाय नमा शिवाय नमा गुरुकडून ऐकलं आणि आयुष्यभर शिवाय नमा म्हणत आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमानं नाम घेत घेत ते शिवरूप झाले आणि ते शिवरूप झाल्यानंतर त्यांच्या वाणीतून काय प्रकट झाला? शिवदास माऊलीच्या वाणीतून काय प्रकट झाला? काय प्रकट झाला? अनुभव. त्या अनुभवातून काय प्रकट झालं? जय गुरुदेव. अहर्निशी घ्यावे शिवनाम. जय गुरुदेव. कोणती कृती प्रकट झाली जी आपल्या जीवनाचं सोनं करणारी कृती त्या अनुभवातून प्रकट झाली? त्या कृतीचं नाव काय? शिवपाठ. शिवपाठ. अभंगी निरूपण अनुभविले ज्ञान. शिवदास माऊलीनं त्या 29 अभंगाचा जीवनामध्ये अनुभव घेतलेला आहे आणि त्या अनुभवाच्या मंथनातून निघालेलं साहित्य म्हणजे शिवपाठ आहे. शिवपाठाचा एक एक अभंग एका आगमाच्या बरोबर आहे. 28 आगमाचं जर प्रतिनिधित्व कोण करत असेल तर तो शिवपाठ आहे. आणि याच्याही पुढे त्या शिवपाठाचा अनुभव कोणी घेतला? गुरु माऊलीनं घेतला. गुरु माऊली स्वयंपाक म्हणजे स्वतः शिजवून खाणे. आम्ही स्वयंपाक या शब्दाचा अर्थ जे स्वतः शिजवून खातात ते स्वयंपाक या शब्दाचा सार्थ अर्थ जीवनात उतरवतात. परमपूज्य आप्पांनी आपल्या 104 वर्षाच्या देहकालामध्ये स्वतःचा प्रसाद स्वतः बनवला आणि प्रसाद बनवताना माऊली शिवपाठ म्हणत प्रसाद बनवायचे. शिवपाठ म्हणत प्रसाद बनवायची आधी अनुभूती घेतली आणि पुन्हा कोणाला सांगितलं?
शिवभक्तांना आपल्याला सांगितलं तो शिवपाठ करत करत तुम्ही प्रसाद तयार करा. तुमचं मन प्रसन्न होईल, खाणाऱ्याचं मन प्रसन्न होईल. ही अनुभूती संत घेतात आणि आम्हाला सांगतात. या शिवाय नमा म्हणत आम्ही दिवसभराचा व्यवहार केला तर आम्ही काय होऊ? द्वंद्वातीतम गगन सदृशम. दिवस रात्र, सुख दुःख, मान अपमान या सर्व द्वंद्वाच्या पलीकड जाऊन आपण अखंड अतम या पदात प्रकाशमय स्थितीत राहू. ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा. मन्मथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. पार्वती पते शिव हर हर महादेव.